नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय। रेड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी। मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती। तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, घरांचे नुकसान। भंडाऱ्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटून काही वाहनं नदीत कोसळली। 10 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत। मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा, शरद पवारांचं सरकारला आवाहन। तर आंदोलक शिक्षकांची अवस्था मविया सरकारमुळेच, फडणवीसांचा आरोप। गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा। कामगारांना मुंबईतच घरं द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची हजेरी। आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा। शिळं आणि निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण। तर सनदशीर मार्गाने तक्रार करायला हवी, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांचा सल्ला। मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडांना निलंबित करा, आमदार अनिल परब यांची मागणी। कारवाई संदर्भात सभापती निर्णय घेतील। मारहाण करणं चुकीचं, फडणवीस आणि शिंदेंची प्रतिक्रिया। संतोष गायकवाडांनी केलेली मारहाण ही शिवसेना स्टाईल नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा संशय केला व्यक्त। आमदार सुरेश धस यांच्या मुलाकडून अपघात। सागर धस याच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू। आपल्या मुलाला कोणतेही व्यसन नसून ड्रिंक अँड ड्राईव्हचा विषय नाही, सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई कुणी आहे। पुण्यात एक कॉकटेल घर। पवार कुटुंबियांचं नाव न घेता भाजप गोपीचंद पडळकर बरळले। शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। विरोधकांकडून निर्णयाचं स्वागत। कायदा रद्द केल्यानं 50 लाख लोकांना फायदा होणार। बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक उद्या विधिमंडळात सादर होणार। दोन्ही सभागृहांच्या समितीचं इतिवृत्त महसूल मंत्री आज सभागृहात मांडणार। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न। खासदार राहुल गांधी यांचा आरोप। निवडणूक आयोग आरएसएस आणि भाजपचा भाग असल्यासारखं वागत असल्याचा घणाघात। राजस्थानात चिरू जिल्ह्यातील रतनगड परिसरात वायुसेनेचं विमान कोसळलं। वैमानिकाचा मृत्यू। छिन्न विच्छिन्न अवस्थेत वैमानिकाचा मृतदेह मिळाल्याचा दावा। शिर्डी 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ। काकड आरती आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला सुरुवात। उद्या साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।